कळंबा इथल्या 3 स्टार लॉजवर गर्भलिंग निदान सुरू असल्याची माहिती करवीर पोलिसांना मिळाली। निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी रविवारी त्या लॉजवर छापा टाकला। त्यावेळी मुख्य सूत्रधार पसार झाला। मात्र मनीषा कांबळे आणि अश्विनी शिंदे या 2 महिला एजंटांना पोलिसांनी अटक केली आहे। या प्रकरणी करवीर पोलिसात एकूण 7 जणांवर गुन्हा दाखल झाला असून त्यापैकी 5 जणांचा शोध सुरू आहे। अजूनही कोल्हापूर जिल्ह्यात गर्भलिंग निदान केलं जातंय हे पुन्हा एकदा यातून दिसून आलं। बेकायदेशीररित्या गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या अनेक टोळ्या अजूनही कोल्हापूर जिल्ह्यात सक्रिय आहेत। कळंबा इथल्या 3 स्टार लॉजवर स्वप्नील केरबा पाटील ही व्यक्ती त्याच्या एजंटामार्फत आलेल्या महिलांना लॉजवर बोलावून गर्भलिंग तपासणी करत असल्याची खात्रीशीर बातमी पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना मिळाली। रविवारी संध्याकाळी करवीर पोलिसांनी लॉजवर छापा टाकला। यावेळी मुख्य सूत्रधार स्वप्नील पाटील 4 चाकी वाहनातून पळून गेला। पोलीस निरीक्षक कळमकर यांनी त्याचा पाठलाग केला, पण स्वप्नील पाटीलनं एका महिलेला गाडीतून उतरवलं आणि स्वतः मात्र पळ काढला। पोलिसांनी त्या महिलेला ताब्यात घेऊन चौकशी केली असता ती स्वप्नील पाटील याच्याकडे एजंट म्हणून काम करत असल्याचं निष्पन्न झालं। राधानगरी तालुक्यातील सावर्डे पाटण इथल्या मनीषा कांबळे या 37 वर्षीय महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं। अधिक चौकशी केल्यावर राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवेमधील 38 वर्षीय अश्विनी शिंदे ही महिला देखील एजंट म्हणून काम करत असल्याचं उघड झालं। या दोघींना करवीर पोलिसांनी अटक केली आहे। किरण चव्हाण आणि संतोष कोळी हे 2 एजंट, लॉज मालक, महिला एजंट अशा एकूण 7 जणांवर गुन्हा दाखल झालाय। त्यापैकी 2 महिलांना ताब्यात घेतला असून पळून गेलेला मुख्य सूत्रधार स्वप्नील पाटील, लॉज मालक आणि 2 एजंटांचा करवीर पोलिसांकडून शोध सुरू आहे। ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक शंकर कळकुटे, सुहास पवार, सहाय्यक फौजदार राहुल देसाई, हवालदार सोमराज पाटील, कॉन्स्टेबल लखन राजगुरू, महिला पोलीस अंमलदार रेखा माने, अविनाश कांबळे, योगेश शिंदे, श्रीधर जाधव यांनी केली।